या अभंगातून श्री संत तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, की या संतांचं आलिंगन जरी घडलं, हे आलिंगन देहाचं आलिंगन आहे का? तर नाही. संतांच्या ठिकाणी आपल्याविषयी महात्म्य बुद्धी हवी, की हा संत जो आहे तो माझ्यासारखाच मनुष्य आहे असं म्हणू तर आपल्या हातात फारसं काही लागणार नाही. म्हणून संत तुकाराम महाराज एका ठिकाणी त्यांनी आपल्या अभंगातून स्पष्ट केलेलं आहे, समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नभती जगा माणसा त्या सारिके. सामान्य मनुष्य आणि संत याच्यामध्ये भेद आहे. संत हे परब्रह्म स्वरूप आहेत. अशी महात्म्य बुद्धी आपल्या ठिकाणी पाहिजे. आणि त्यानंतर आलिंगन घडे, त्यानंतर संतांनी जर आपल्यावर कृपा केली तर सायुज्य नावाचा मोक्ष आपल्याला मिळतो. हा सायुज्य मोक्ष म्हणजे काय? तर मोक्षाचे 4 प्रकार आहेत. सलोकता म्हणजे आपण समजा भगवान विष्णूंचे उपासक असू तर त्यांचा जो लोक आहे वैकुंठ, त्याच्यामध्ये आपल्याला स्थान मिळतं. त्यानंतर समीपता म्हणजे भगवंतांच्या जवळचं स्थान मिळतं. उदाहरणार्थ भगवंतांचे जे अलंकार आहेत हे भक्त आहेत, आहे की नाही? म्हणजे त्यांच्या गळ्यातील कौस्तुभमणी हा एक भक्त आहे. त्यानंतर समीपता, सारूप्यता म्हणजे भगवान विष्णूंचं जसं रूप आहे तसं रूप आपल्याला मिळणं. आणि 4थ्या प्रकारचा मोक्ष आहे सायुज्यता म्हणजे भगवत स्वरूप होऊन जाणं. तर यामध्ये सायुज्यता हा चांगल्या प्रतीचा मोक्ष मानला जातो. तर संत तुकाराम महाराज सांगतात की संतांच्या आलिंगनात एवढं सामर्थ्य आहे की हा सायुज्यता मोक्ष आपल्याला मिळतो. ऐसा संतांचा महिमा. महाराज अजून काय काय आहे संतांचा महिमा? तर बोलायाची झाली सीमा, की जिथं बोलणं सुद्धा कमी पडेल, ते वर्णन करू शकत नाही एवढा मोठा त्यांचा महिमा आहे. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ. आणि संतांची ज्यावेळी प्राप्ती होते, संत ज्यावेळी कृपा करतात त्यावेळी तीर्थाला वेगळं जाण्याची गरज आहे का? वेगळा पर्वकाळ करण्याची गरज आहे का? तर नाही. त्या संतांच्या पायाशीच ते तीर्थही आहेत आणि पर्वकाळही आहेत. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ. आणि नारद भक्ती सूत्रामध्ये आपल्याला माहित आहे, तीर्थी कुर्वंती तीर्थानी, या तीर्थांना जे तीर्थरूप आहे हे या संतांमुळेच आहे. आपला जो मळ आहे, जे पाप आहे ते आपण तीर्थात धुवायला जातो आणि मग तीर्थांच्या ठिकाणी जे जमा झालेलं पाप आहे ते तीर्थ या संतांच्या चरणाकडे येऊन धुतात. असं या चरणाचं महत्त्व आहे. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ. आणि शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. तुका म्हणे देवा पावे, देवाला काय पावतं? तर त्यांची केलेली सेवा म्हणजे संतांची जी सेवा आहे ती भगवंतांना पावते. असं कसं होतं बरं? कारण संत हेच भगवत स्वरूप आहेत. एकांगे दोन्ही झालीसी निर्माण, देवते संत देवते संत. किंवा एकनाथ महाराजांचा एक छान अभंग आहे, संत ते देव देवते संत हाची हेत दोघांचा. किंवा देवते संत, संत ते देव हाची भाव दोघांचा. फळपुष्प एका पोटी एका जनार्दनी रहाटी. याच्यामध्ये संत आणि देव यांचं अभिन्नत्वाचं ते प्रतिपादन करतात. देव आणि संत हे एकच आहेत, म्हणून संतांची केलेली सेवा ही देवांना प्राप्त होते. या अभंगातून श्री संत तुकाराम महाराज आपल्याला संतांचा महिमा उदाहरण देऊन मोठ्या विलक्षण रीतीनं स्पष्ट करून सांगतात. तर ही संतांविषयी असलेली महात्म्य बुद्धी, की संतांना केवळ मनुष्य न समजता परब्रह्मस्वरूप समजणं आणि त्यांच्या कृपेला पात्र होणं, ही योग्यता आपल्या अंगी यावी. म्हणून या अभंगावरील सेवेच्या निमित्तानं आपण श्री संत तुकाराम महाराजांना प्रार्थना करूयात. रामकृष्ण हरी.